वयाच्या 40शी नंतर महिलांसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा ठरतो. या काळात हाडांचे आरोग्य, स्नायूंची ताकद आणि शरीराची एकूण ऊर्जा याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गर्भवती महिलांसाठी संतुलित आणि पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषणयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. वाढत्या वयातील मुलांसाठीही योग्य पोषण खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या हाडांच्या, स्नायूंच्या आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आहाराची मोठी भूमिका असते. म्हणूनच आज मी बनवत आहे एक घरगुती न्यूट्रीमिक्स प्रीमिक्स, ज्यामध्ये प्रत्येक पदार्थ काही ना काही पोषण मूल्य घेऊन येतो. हे एक होममेड न्यूट्रीमिक्स प्रीमिक्स घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरू शकतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैली, बाहेरचे अन्न आणि बदलत्या खाण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन, कॅल्शियम, चांगले फॅट्स, फायबर आणि अनेक महत्त्वाचे पोषण घटक पुरेशा प्रमाणात मिळतच नाही. आणि त्यासाठी या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला तितका वेळही मिळत नाही. म्हणून हे न्यूट्री प्रीमिक्स एकदा बनवा आणि रोजच्या आहारात तुम्ही याचा समावेश करा. सकाळी एक हा न्यूट्रीमिक्सचा बाउल घ्या आणि दिवसभर टेन्शन फ्री. इथे मी साधारण 25 ते 30 ग्रॅम मखाणे, 25 ते 30 ग्रॅम ह्या राजगिराच्या लाया घेतल्या आहे, 75 ग्रॅम फुटाणे साल काढलेले, पावशर तीळ, पावशर फ्लॅक्स सीड्स म्हणजेच आळशी, 25-25 ग्रॅम काजू बदाम आणि पंपकिन सीड्स. आता हा मखाना आपण छान तूप किंवा तेल न वापरता कोरडाच छान भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हलका हलका रंग बदलेपर्यंत मखाना भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काजू बदाम हेही छानपैकी भाजून घेणार आहोत. इथे आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा कसलाही वापर न करता अगदी कोरडेच हे सगळी जिन्नस छान भाजून घ्यायचे आहे. लो टू मीडियम हीटवर आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत ही सगळी जिन्नस भाजून घ्यायची आहे. आता त्याचमध्ये आपण पंपकिन सीड्स, तीळ, फ्लॅक्स सीड्स हे सगळ्या गोष्टी आपण भाजून घेणार आहोत. पंपकिन सीड्स अगदी रंग बदलणार नाही, पण तो हलकासा असा ब्राऊन कलरचा होईल तेव्हा आपण हे पंपकिन सीड्स काढून घ्यायचे आहेत. आता तीळ तीळ आपले साधारण 2 ते 3 मिनिटात छान तडतडायला लागतात. जेव्हा आपले तीळ छान तडतडायला लागले की समजून जायचे व्यवस्थित आपले तीळ भाजले गेलेले आहेत. आता तीळ भाजून झाल्यानंतर तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला बाकीची सगळी जिन्नस भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला फुटाणे जे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि चांगल्या फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. काजू ऊर्जा, प्रोटीन आणि खनिजे देणारा पौष्टिक पदार्थ आहे. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर खनिजांचा उत्तम स्रोत आहे. आळशी ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि वनस्पतीजन्य प्रोटीनचा स्रोत आहे. मखाना हलका, पौष्टिक आणि कॅल्शियम व प्रोटीन देणारा पदार्थ आहे. भाजलेले फुटाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे. राजगिरांच्या लायामध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. भोपळ्याच्या बिया प्रोटीन, चांगले फॅट्स, मॅग्नेशियम आणि झिंक यांचा उत्तम स्रोत आहे. हे सगळे पोषण मूल्यांनी भरलेले घटक आपण या प्रीमिक्समध्ये वापरणार आहोत. आता हे सगळी जिन्नस थंड झाल्यानंतर आपण थोडी थोडी करून अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण यामध्ये ज्या राजगिराच्या लाया आहेत त्याही घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता आपण साधारण 150 ग्रॅम इतकी खारीक पावडर घालून घेणार आहोत. इथे गोडव्यासाठी आपण खारीक पावडरचा वापर करणार आहोत आणि खारीक पावडर ही नैसर्गिक गोडवा तर देतेच, ऊर्जा आणि लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. या सर्व पदार्थांचे एकत्रित मिश्रण म्हणजे एक पौष्टिक प्रीमिक्स. 40शी नंतर अनेक महिलांना हाडाचे दुखणे, थकवा जाणवणे किंवा शरीराची ताकद कमी झाल्यासारखे वाटू लागते. गर्भवती महिलांना स्वतःसोबत बाळाच्याही पोषणाची काळजी घ्यावी लागते आणि आपली लहान मुलं त्यांच्या चांगल्या वाढीसाठी आणि मजबूत शरीरासाठी रोज योग्य पोषण मिळणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच आजचे हे प्रीमिक्स म्हणजेच घरगुती प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक,
गुड फॅट, आयर्न, फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अशा अनेक गुणधर्मांनी भरलेलं हे प्रोटीन मिक्स नक्की ट्राय करा. आता हे प्रीमिक्स मी 2 चमचे एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गरमागरम दूध घालणार आहेत आणि 1 चमचा इतकं साजूक तूप आणि तयार झाला आहे काही मिनिटात पौष्टिक नाश्ता किंवा पौष्टिक पेय. कोणताही एक पदार्थ किंवा प्रेमिक संपूर्ण आहाराची जागा घेऊ शकत नाही. परंतु संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यांची जोड तितकीच महत्त्वाची आहे. योग्य आहाराबरोबर व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे योग्य आहाराची जोड व्यायामाशिवाय अपूर्णच. जर माझी ही एक रेसिपी तुमच्या घरात आरोग्य, आनंद आणि पोषण घेऊन आली असेल, तर त्यापेक्षा मोठं बक्षीस माझ्यासाठी दुसरं नाही. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून शेअर नक्की करा. आणि अशा साध्या, सोप्या, पौष्टिक आणि त्याचबरोबर सोप्या रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियल परिवाराचा एक भाग नक्की व्हा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.